प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या धमकी प्रकरणात आमदार संजय गायकवाड यांची चौकशी होणार। आमदार संजय गायकवाडांच्या चौकशीला कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून परवानगी। राजारामपुरी पोलिसांकडून गायकवाडांना नोटीस पाठवली जाणार। संजय गायकवाडांवर दखलपात्र गुन्हा दाखल करा। संजय गायकवाडांना आता कळेल कायदेशीरता पाळणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करणं आहे, तर पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा सरोदेंचा आरोप। कोर्टाचा आदर करून मी चौकशीला सामोरं जाणार। पुस्तकातून केलेला छत्रपती शिवरायांचा अपमान सहन करणार नाही। संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। संजय गायकवाडांना थेट अटक करा। गायकवाडांनी गुन्हा कबूल केलाय, मग चौकशी काय करताय? प्रकाशक प्रशांत आंबेंचे प्रश्न उपस्थित करत पोलिसांकडे मागणी। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची शिवसेनेच्या अंतर्गत कारभारावरतीच उघड नाराजी। सिल्लोड आणि सोयगाव मतदारसंघाला विकास निधीपासून वंचित ठेवलं, सत्तार यांचा आरोप। अब्दुल सत्तारांचं नाव न घेता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर निशाणा। जळगावची विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी, यावर जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार मंत्री ठाम। मंत्री गुलाबराव पाटलांची एकनाथ शिंदेंसोबत भाजप नेत्यांसोबत चर्चा होण्याची शक्यता। शिवसेनेनं 7 जागांची मागणी केली। मुलगा प्रतापराव पाटीलसाठी जागा मागितली आहे, मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। पुणे विधान परिषदेच्या जागेवरनं महायुतीत रस्सीखेच। जागा आपल्याकडे राखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपात संघर्ष। मोठं संख्याबळ असल्यामुळे विधान परिषदेची जागा महायुतीत भाजपकडे घेण्याची सभागृह नेते गणेश बिडकर यांची मागणी। भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं नाना पटोलेंनी घेतली काँग्रेसच्या सदस्य वोटर्सची मीटिंग। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला। वाशिम नगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा जोरदार धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8 नगरसेवकांसह काही सरपंचांचा भाजपात प्रवेश। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण प्रवेश। अमित ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्तानं आदित्य ठाकरे शिवतीर्थवर। पालिका निवडणुकीनंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच अमित ठाकरेंच्या भेटीला, तर नीट हटवा देश वाचवा वाढदिवसासाठी आणलेल्या केकवरती उल्लेख। आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर। मध्यंतरी पक्षाची झालेली पडझड आणि मनपा निवडणुकीनंतर पक्षाची मोड बांधण्यासाठी दौऱ्याला महत्त्व। दरम्यान खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील नुकताच नाशिकचा दौरा केल्यानंतर आदित्य ठाकरेंचाही दौरा। उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीमध्ये, सूत्रांची माहिती। शिंदे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची शक्यता। विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत चर्चेची शक्यता। विधान परिषद निवडणुकीचा तिढा आता दिल्ली दरबारी सोडवला जाण्याची शक्यता। खासदार श्रीकांत शिंदे यांचा शहापूर भागात दौरा। श्रीकांत शिंदेंसोबत योगेश कदम आणि आनंद परांजपे देखील दौऱ्यावर। माजी आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसोबत ठाणे ग्रामीणमधील मतदारसंघाचा आढावा घेणार। ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी भाजपनं प्रसाद लाड यांना मनोज जरांगेंकडे चर्चेसाठी पाठवलं। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा आरोप, तर प्रसाद लाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, हाके आक्रमक। वांद्रे पूर्वमधील गरीबनगरमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्यांकडून पाहणी। वांद्रे पूर्वेतील गरीबनगरमधील अतिक्रमण हटवल्यानंतर सोमय्यांनी पाहणी केली। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारच्या पुण्याच्या सदाशिव पेठेतील घरावरती सीबीआयचा छापा। लक्ष्मी निवास सोसायटीमध्ये सीबीआयची छापेमारी। छाप्यात सीबीआयला नीट प्रश्नपत्रिकेचे संच आढळले। मनीषा हवालदारनं लिहिलेल्या प्रश्नपत्रिका आढळल्या। काही प्रश्नपत्रिका आणि कागदपत्र जाळल्याचा सीबीआयला संशय। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारनं फिजिक्सच्या प्रश्नांचे प्रिंटआउट काढण्यासाठी शाळेतील प्रिंटर वापरला, सूत्रांची माहिती। पुण्याच्या बुधवार पेठेत असलेल्या शाळेतनं प्रश्नांचे प्रिंटआउट काढले, सूत्रांची माहिती। लातूर जवळच्या खोपेगाव शिवारात मोठेगावकरनं उभारलेली इमारत अनधिकृत। इमारती संबंधित कागदांची पूर्तता करा। जिल्हाधिकाऱ्यांची मोठेगावकरला नोटीस। शैक्षणिक संकुलासाठी ही इमारत बांधण्यात येत असल्याची माहिती। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल। मोटेगावकर अंधश्रद्धाळू होता का, असा सवाल उपस्थित करणारा व्हिडिओ। विज्ञानाचा प्राध्यापक असलेल्या मोटेगावकरचा हा जुना व्हिडिओ। रायगडच्या नागोठण्यात मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी। नागोठणेजवळच्या कोलेटी नजीक वाहनांच्या लांबच लांब रांगा। मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेकडील मार्गिकेवरती मोठी वाहतूक कोंडी। नंदुरबारच्या अक्कलकुवा पोलिसांची मोठी कारवाई। 197 लिटर अवैध पेट्रोल जप्त। बाजारभावापेक्षा जादा दरानं पेट्रोल विक्री। 2 जण पोलिसांच्या ताब्यात। सोरापाडा गावात गॅरेज आणि डेअरीजवळ पेट्रोलचा अवैध साठा उघड। जळगावच्या 40गाव शहरातील 10ही पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नाही। टीव्ही9 मराठीचा रियालिटी चेक। सर्वच पंपांवरती डिझेल उपलब्ध नसल्याचे फलक। दरम्यान डिझेल टंचाईमुळे मान्सूनपूर्व शेती कामांचा खोळंबा। शेतकरी अडचणीत।
जळगाव बाजार समितीला देखील डिझेल टंचाईचा फटका. माल वाहतूक घटल्यामुळे भाजीपाल्याची आवक 40% कमी झाली. बाजारात भाजीपाल्याचे दर तब्बल 25% वाढले. नंदुरबारच्या शहादामध्ये डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला मारहाण. पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना शेतकऱ्याला मारहाण केल्याची माहिती. कॅश पेमेंट नाही, ऑनलाईन पेमेंट असल्याच्या रागात कर्मचाऱ्याकडनं मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. छत्रपती संभाजीनगरच्या पाराळाजवळच्या पेट्रोल पंपावरती शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप. 2000 रुपयांच्या डिझेलसोबत 450 रुपयांचा ऑइलचा डबा सक्तीनं दिला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल. कारवाईची मागणी. जळगावच्या मोहाडी रोड परिसरातील पेट्रोल पंपावर सलग 5व्या दिवशी नागरिकांची गर्दी. पंप उघडल्यानंतर कॅन घेऊन नागरिक रांगेत उभं असल्याचं चित्र. वाशिममध्ये डिझेल घेऊन जाणारा टँकर उलटला. कारंजा मूर्तिजापूर रोडवरच्या तक्षशिला महाविद्यालयाजवळ अपघात. अपघातानंतर टँकरमधनं डिझेल गळती. ग्रामीण पोलीस घटनास्थळी. अपघातात चालक जखमी चालकावरती रुग्णालयात उपचार. भुसावळच्या हिमालया पेट्रोल पंपावरती पोलिसांच्या उपस्थितीत पेट्रोल डिझेल वाटप सुरू. गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी विशेष व्यवस्था. शेतकरी 20 ते 30 किलोमीटरवरनं इंधनासाठी येत असल्याची माहिती. वाशिममध्ये पेट्रोल पंपावर रात्रीपासून शेतकरी आणि वाहनधारकांच्या रांगा. डिझेल मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक तास प्रतीक्षा करण्याची वेळ. प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी. अहिल्यानगरमध्ये पेट्रोल डिझेल टंचाईचा गैरफायदा घेत वस्तूंचे दर वाढवले जात असल्याचा आरोप. मात्र माल वाहतूक भाड्यात कोणतीही वाढ केलेली नसल्याचं चालक मालक संघटनेकडनं स्पष्ट. साठेबाजांवरती कारवाईची मागणी. वाशिम जिल्ह्यात डिझेल टंचाईचा शेतकऱ्यांना फटका. मशागतीची कामं ठप्प. साठा संपल्यामुळे पेट्रोल पंपावरती शुकशुकाट. तर इंडियन ऑइलकडनं डेपो सुरू ठेवण्याचा निर्णय. सांगलीतील वाळवा हुतात्मा साखर कारखान्याच्या बैठकीत मोठा गोंधळ. कथित साखर चोरीच्या आरोपांवरून अध्यक्ष वैभव नायकवडी आणि आंदोलक आमने सामने. पोलिसांनी मध्यस्थी करत सभागृहाबाहेर त्यांना काढलं. कर्जमाफीची घोषणा केली. अंमलबजावणी पेरणी अगोदर करा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 9 महिन्यांपासून पायात चप्पल न घालणाऱ्या संजय पाटील दुधगावकर यांची मागणी. शेतकऱ्याला पेरणीला पैसे नाहीत, कर्जमाफी करून त्याला सरळ कर्ज उपलब्ध करून देण्याची केली मागणी. रत्नागिरी जिल्ह्यात सकाळी ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस. दक्षिण रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी. रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर या भागात मान्सूनपूर्व पाऊस. सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी. सह्याद्री पट्ट्याच्या कुडाळ तालुक्यातील नारूर, घोडगे, माणगाव खोऱ्यासोबतच वेंगुर्ला, दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात पाऊस. जिल्ह्यामध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता. रत्नागिरीमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा वेग वाढला. लांजा तालुक्यातील सापूचे तळे, खानवली भागात पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. अंतिम टप्प्यातील आंबा पिकाला फटका बसण्याची शक्यता. बीडच्या केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. अनेक घरांवरचे पत्रे उडाले असून झाडं उन्मळून पडली. तर काही ठिकाणी वीज पुरवठा देखील विस्कळीत. मुंबई परिसरातील काही भागात मान्सूनपूर्व पाऊस. वांद्रे आणि मुलुंड परिसरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. मीरा भाईंदरमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यानंतर हवेत गारवा. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना उकाड्यापासून या पावसामुळे दिलासा मिळालाय. मान्सूनपूर्व तडाख्यात उत्तर पुण्याला तडाखा. आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरामध्ये केळीच्या बागा अक्षरशः आडव्या झाल्या. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे थैमान घातल्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान. देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंब्याची विक्री होत असल्यामुळे शेतकरी नेते राजू शेट्टींचा संताप. प्रशासनानं संबंधितांवरती कठोर कारवाई करावी. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नका. राजू शेट्टींची प्रतिक्रिया. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ. प्रवासी नागरिकांकडून रुमाल बांधून उष्णतेपासून बचाव. दरम्यान वाढत्या तापमानामुळे अनेक नागरिक हैराण, तर अनेक भागात विद्युत सेवाही खंडित. वसई विरारमध्ये तीव्र गरमीच्या नंतर ढगाळ वातावरण. अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू. रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे हवेत काही प्रमाणात गारवा निर्माण. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. नाशिकच्या रामकुंडात अधिक मासात देखील पाणी नसल्यामुळे भाविकांची निराशा. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे गोदावरीचा प्रवाह बंद असल्यामुळे दीपदानासाठी आलेल्या भाविकांचे हाल. आजही विदर्भातील काही जिल्ह्यात रेड, तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्याला उष्णतेचा रेड अलर्ट, तर नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्याला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट.
यवतमाळ जिल्ह्यात उष्माघातामुळे 4 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त. दिग्रसमध्ये एकाच दिवशी तिघांचे मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. पोलीस आणि आरोग्य विभागाकडून तपास सुरू. नाशिकच्या लासलगावात इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांचा लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय अखेर मागे. बाजार समितीत कांदा आणि भुसार शेतीमालाचे लिलाव पूर्ववत सुरू राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. पिंपरी चिंचवडमध्ये वृक्षतोडीचा धक्कादायक आकडा समोर. 6 वर्षात तब्बल 21,338 झाडांची कत्तल. त्या बदल्यात फक्त 9,195 झाडांचं पुनर्रोपण. विनापरवाना वृक्षतोडीवरती पालिकेचं नियंत्रण अपयशी. धाराशिवमध्ये व्हीआयपी नंबरच्या हौसेपोटी वाहनधारकांनी तब्बल 3,18,00,000 रुपये मोजले. पसंतीच्या क्रमांकामुळे आरटीओच्या महसुलात मोठी वाढ. पंढरपूरच्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात पोर्ट्रेट रांगोळीची अनोखी कला. कलाकारांनी रंगांच्या माध्यमातून TV9 मराठीचा लोगो आणि जिवंत व्यक्तिचित्र साकारली. उल्हासनगरच्या कैलासनगर गोळीबार प्रकरणामध्ये मोठा खुलासा. मृतांच्या कुटुंबियांकडून पोलिसांवरती गंभीर आरोप. खंडणीची तक्रार आधीच दिली होती मात्र दुर्लक्ष झाल्याचा आरोप. सीआयडी किंवा सीबीआय चौकशीची मागणी केली. पालघर अग्निशमन दलामध्ये 2 अत्याधुनिक आपत्कालीन वाहनं दाखल. अरुंद रस्ते आणि झोपडपट्टी भागातील आगींवरती आता जलद नियंत्रण मिळवणं शक्य होणार. अग्निशमन दलाची क्षमता आणखी वाढली. डोंबिवलीमध्ये कोर्ट मॅरेजनंतर नवरीला कुटुंबीय घेऊन फरार झाल्याचा धक्कादायक प्रकार. 8 वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर लग्नाची तयारी पूर्ण असताना हळदीच्या दिवशीच नवरी गायब. पतीकडनं मानपाडा पोलिसात तक्रार दाखल. तपास सुरू. मावळ तालुक्यातील तळेगाव येथील तुळजाभवानी मंदिरातील देवीचा 1 किलो चांदीचा मुकुट चोरीला. चोरी करतानाची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. अज्ञात व्यक्तीकडनं पुजाऱ्याची नजर चुकवत चोरी. जालना शहरात महापालिकेकडनं बेकायदेशीर अतिक्रमण पाडण्याचा धडाका सुरू. शहरातील बसस्थानक ते मामा चौकापर्यंत 35 अतिक्रमणं केली जमीनदोस्त. नंदुरबारच्या तळोद्यामध्ये आयुर्वेदिक औषधांच्या आड अफूचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड. पोलिसांकडनं धाड टाकत 8 किलो 500 ग्रॅम अफू जप्त. दुकान मालक अटकेत. भंडाऱ्यात मित्रांसोबतची पार्टी काही क्षणात बदलली हत्याकांडात. निखिल कांबळे हत्येचा पोलिसांकडनं अवघ्या 12 तासात उलगडा. 4 आरोपींसह एका अल्पवयीन मुलाला अटक. छत्रपती संभाजीनगरात चोरट्यांनी रात्रीत 4 दुकानं फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. 2 बिअर शॉपिंगचा मसाल्याचं दुकान आणि पानटपरीवरती डल्ला मारतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर. पोलिसांकडनं अधिकचा तपास सुरू. सोलापुरात कोयत्यानं हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्यांची पोलिसांनी धिंड काढली. रील बनवणाऱ्या जैद शेखनं पोलिसांसमोर माफी मागितली. आरोपीनं ज्या भागात दहशतीचा प्रयत्न केला त्याच भागातनं ही धिंड काढली. कल्याणमध्ये रिक्षा चालकांची दादागिरी. भर रस्त्यात तरुणाला बेदम मारहाण. कल्याणच्या मार्केट परिसरात 2 रिक्षा चालकांकडनं तरुणाला विरुद्ध दिशेनं मोटरसायकल नेल्याच्या कारणावरून मारहाण. जालन्यामध्ये वन खात्यात नोकरीचा आमिष दाखवून तरुणांची 4 लाखांची फसवणूक. दोघांना अटक. बनावट प्रशिक्षण आदेश तयार करून दिशाभूल केल्याचं तपासात उघड. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. जालन्यातील भोकरदन तालुक्यात हद्दपार आरोपीला पिस्तुलासह ताब्यात घेतलं. नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या आरोपीवरती हसनाबाद पोलिसांकडून गुन्हा दाखल. तपास सुरू. जळगावात लग्न 10 दिवसांवर असताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू. शेती मशागत करताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून 27 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त. सांगलीमध्ये पोलिसाचाच फ्लॅट चोरट्यांनी फोडला. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरती चोरट्यांनी 3 फ्लॅट फोडले. 3 फ्लॅटमधनं 21 तोळा सोन्यासोबतच लाखोंची रोकड लंपास केली. सांगली आणि सातारा जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणाऱ्या कोल्हापुरातील सराईत चोरट्याला अटक. चोरट्याकडनं 1,75,000 रुपयांच्या 7 दुचाकी जप्त. अजय पटकरे असं मिरज पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव. सांगलीत महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या सराईत चोरट्याला अटक. सोलापुरातील चोरट्याकडनं 5,73,000चा मुद्देमाल जप्त. सांगलीच्या विटामध्ये सांगली स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. जळगाव तालुक्यातील एका गावात महिलेचा विनयभंग. महिला घराचं दार उघडं ठेवून झोपली असताना आरोपीनं घरात शिरून विनयभंग केला. या प्रकरणी विश्वास भिल याच्या विरोधात MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या मालेगावात तांब्याचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी चोरीला. मोटारीतील कॉपर तारा काढून विक्री केली जात असल्यामुळे शेतकरी चिंतेत. पोलिसांनी कारवाई करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी. समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटकांच्या सुरक्षेसाठी यंदा जीवरक्षकांच्या संख्येत वाढ. तर मुंबई अग्निशमन दलाकडून जुन्या कंत्राटदाराला 1 वर्षाची मुदतवाढ. गिरगाव, दादर, वर्सोवा, जुहू, आक्सा आणि गोराई या 6 समुद्रकिनाऱ्यांवरती बाह्य संस्थेची नेमणूक.
10वी-12वीच्या रिपीटर्सना आता अधिकचं शुल्क भरावं लागणार. राज्य मंडळाच्या सचिवांचे सर्व विभागीय मंडळाच्या सचिवांना पत्र. 10वी-12वीच्या जुलै-ऑगस्ट 2026 पासून होणाऱ्या पुरवणी परीक्षांसाठी परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय. खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना संसद रत्न पुरस्कार. यासोबतच हेमंत सावरा, स्मिता वाघ आणि मेधा कुलकर्णींना देखील संसद रत्न पुरस्कार जाहीर. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना दिली जाणारी वार्षिक 10,000 युनिटपर्यंतची वीज वापराची मर्यादा दुप्पट. न्यायमूर्तींना आता 20,000 युनिट वीज मोफत. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढल्यामुळे निर्णय. महाराष्ट्र एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र धोरण तयार करणारे देशातील पहिलं राज्य ठरणार. महिला व बाल विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन. धोरणाचा मसुदा तयार करण्याचं काम सुरू. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांचा शस्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त. माओवाद्यांनी पुरून ठेवलेलं साहित्य गडचिरोली पोलिसांकडून नष्ट. आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई.